नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जर तुम्ही आज बघितलं असेल तर मार्केटमध्ये एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली, राईट. ती गोष्ट काय होती की मार्केट क्लोजिंग झालं, राईट. ज्यावेळेस मार्केट क्लोज झालं 3:30ला आपल्या रेग्युलर टाईमला, जसं क्लोज झालं, क्लोज नंतर जवळजवळ एक सेकंद मार्केटमध्ये डायरेक्ट 200 पॉईंटची मुवमेंट आली निफ्टी 50मध्ये. ओके. आणि निफ्टी 50 डायरेक्ट जी क्लोजिंग झाली होती ती जवळजवळ 190 पॉईंटची क्लोजिंग झाली होती, सीई साईडची, गॅप अपची, पॉझिटिव्ह साईड. ओके. त्यानंतर 3:40ला ती मुवमेंट डायरेक्ट होती जवळजवळ 390 पॉईंटची. ओके. म्हणजे जी क्लोजिंग झाली ती डायरेक्ट 390 पॉईंटनी अप साईडला क्लोजिंग झाली. असं का झालं? कारण सेबीना काही रूल्स आणले, जे काही इंडेक्स आहेत, काही इंडेक्स बरोबर 3:15ला क्लोज होणार, राईट. काही 3:30ला क्लोज होणार आणि काही डायरेक्ट 3:40ला क्लोज होणार, राईट. पण तुम्ही असे नियम नका आणू ना की त्यांनी पूर्ण रिटेलर लुटला जाईल. ऑलरेडी जवळजवळ मार्केटमध्ये जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 97% लोक जे आहेत ते कुठंतरी मार्केटमध्ये कन्सोलिडेट करतात, त्यातले 93% लोक लॉस करतात. ओके. आणि जवळजवळ 60%च लोक प्रॉफिट बनवतात, राईट. आता यामध्ये प्रॉफिट कोण करतो? जन स्ट्रीटवाले प्रॉफिट करतात, जे ब्रोकरेजवाले कंपन्या आहेत त्या प्रॉफिट करतात. पण तुम्ही असे नियम नका आणू ना. आधी आणायच्या आधी तर डिस्क्रिप्शन तर द्या. ह्या नियम आणण्याच्या आधी एकही डिस्क्रिप्शन मार्केटमध्ये दिलं नव्हतं सेबीने. एकही सेबीने डिस्क्रिप्शन दिलं नाही की आम्ही अशा नियमावली आणून राहिलो. पण ज्यावेळेस रिटेलरच्या विरुद्ध निगेटिव्ह साईन असतात, राईट, त्यामध्ये काही नसतं, त्यामध्ये कोणी एक्सप्लेन करत नाही, कोणी काही बोलत नाही. ओके. पण ज्या वेळेस रिटेलर लुटला जातो, ओके, त्यावेळेस येणार कोणतरी, येणार सांगणार असं तसं तसं असं. पण असं तरी नका करू. ओके. ऑलरेडी रिटेलरला सांगा, जर रिटेलरच्या फायद्याची गोष्ट आहे, या जर रिटेलरला जर नक्की फायदा होत असेल, राईट, यामध्ये जर फायदा होत असेल तर तुम्ही सांगा ना. मग त्याला तो इझी वाटलं पाहिजे ना. ते इझी तर वाटत नाहीये, राईट. ते कुठंतरी अवघड वाटते. तुम्ही जर एक इंडेक्स करताय 3:15ला बंद, दुसरी करताय 3:30ला बंद आणि तिसरी डायरेक्ट 3:40ला बंद करताय, हा कोणता लॉजिक आहे? ओके. यामध्ये कसली लिक्विडिटी एरिया स्वीप होणार आहेत, कसले ऑर्डर फिल होणार आहेत, राईट. यामध्ये आता ज्यांनी कॉल घेऊन बसले असते सीई साईडला, त्याचे तर बल्ले बल्ले चालू असून उद्या मार्केट ओपन झालेलं डायरेक्ट आम्ही पॉझिटिव्हमध्ये, आमच्या जवळ 300% रिटर्न चालू आहे, राईट. असं नका करू ना. ओके. आणि जे पुटला गेले असेल ते तर म्हणतात बरबाद झालो. ओके. असं नका करू ना. म्हणजे पूर्ण लॉजिकच तुम्ही चेंज केले. जर तुम्हाला हे नियम आणायचे होते तर तुम्ही सॅटर्डे किंवा फ्रायडेला तुम्ही अनाऊन्समेंट करायला पाहिजे होती की सेबी असे रूल आणून राहिले, राईट. पण तुम्ही अचानक येता सांगणार की असे रूल मार्केटमध्ये आले, आम्ही असं एक्सप्लेन करणार आहे, आम्ही अशा गोष्टी करणार आहे, राईट. त्यांनी इथे कुठेतरी ध्यानात ठेवा की रिटेलर जो आहे, जो छोटाले ट्रेडर आहेत, 50-60 हजार रुपये घेऊन मार्केटमध्ये येतात, राईट, ते कुठेतरी जे रिटेलर आहेत त्यांचा कुठेतरी यामध्ये लॉस आहे. ओके. आणि त्यांना समजदारच नाही. ऑलरेडी लोक अभ्यास करून मार्केटमध्ये येत नाही आणि त्यात तुम्ही असे नियम आणायचे. खरंच ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे सीबीसाठी. थँक्यू सो मच.